बातमी हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात तटकऱ्यांना घ्यायला निघालेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय। पुण्यामध्ये हा अपघात झालाय। पुण्यातील बावधन परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं। धोक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती समोर येते। पुण्याजवळील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। हेलिपॅड आहे तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे। त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे। बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील। थँक्यू। हेलिकॉप्टर प्रायव्हेट होते। तर पुण्यामध्ये हा अपघात झालाय। हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घ्यायला मुंबईकडे निघालं होतं, मात्र टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये हा अपघात झालाय। या अपघातात हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झालाय। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। हेरिटेज एव्हिएशनचं हेलिकॉप्टर जे आहे ते पुण्यातील बावधन परिसरामध्ये साधारणतः सकाळी 7:30 पावणे 8च्या सुमारास कोसळलं आणि यामध्ये दुर्दैवाने 3 नागरिकांचा 3 लोकांचा जो आहे तो मृत्यू झाल्याची माहिती मिळते। यामध्ये पायलट, को पायलट आणि एक इंजिनियर आहे आणि त्या तिघांचा देखील या संपूर्ण दुर्घटनेमध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। खरं तर मागील 2 महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारची घटना जी आहे ती पुण्यामध्ये घडलेली होती आणि त्यामध्ये देखील मोठा दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली पाहायला मिळत होती। परंतु आता जी माहिती समोर येते त्यामध्ये प्रीतम भारद्वाज, गिरीश पिल्लाई आणि परमजीत सिंग हे जे आहे ते यामध्ये मृत्यू पावलेले आहेत। त्यातले 2 वैमानिक होते तर एक इंजिनियर होता। या तिघांना देखील सध्या त्यांच्या बॉडी ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी घेऊन गेलेले पाहायला मिळत आहेत। परंतु अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर या संपूर्ण हेलिकॉप्टरचे पार्ट्स पाहिले तर अतिशय छन्न विछिन्नपणे या संपूर्ण भागामध्ये कोसळलेले आहेत। अगदी 1.5 ते 2 किलोमीटर पासून या सगळ्या हेलिकॉप्टरनी जे आहे ते उड्डाण केलेलं होतं आणि यानंतर जे आहे ते अवघ्या काही 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे हेलिकॉप्टर येऊन कोसळलेलं पाहायला मिळतं आणि त्याचे अवशेष आपण पाहतोय। अगदी छिन्न विछिन्नपणे हे सगळे अवशेष पडलेले आहेत। ज्या कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं त्या कंपनीचे अधिकारी सध्या दिल्लीहून पुण्यामध्ये पोहोचत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्या घटनेचा जो आहे तो पंचनामा केला जातोय। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की हा अपघात नेमका कशामुळे घडला। अगदी सकाळच्या सुमारास जर का दाट धुकं होतं तर हे हेलिकॉप्टर खाजगी कंपनीचं होतं। याला उड्डाण करण्यासाठी परवानगी नेमकी कशी मिळाली, कारण का खासदार सुनील तटकरे यांच्या सेवेसाठी हे हेलिकॉप्टर चाललं होतं। कारण का सर्वात जास्त हेलिकॉप्टर खाजगी हेलिकॉप्टर जे आहेत ते असे राजकारणी वापरत असतात। काल देखील सुनील तटकरे यांनी हेच हेलिकॉप्टर त्यांच्या प्रवासामध्ये वापरलं होतं आणि आज पुन्हा हे हेलिकॉप्टर त्यांना घेण्यासाठी जुहू या ठिकाणी निघालेलं होतं। त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे? जर का दाट धुकं होतं तर मग या हेलिकॉप्टरला उडण्याची परवानगीच कशी मिळाली? हे सगळे प्रश्न सध्या उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, बावधन, पुणे।